ज्या महिला दिवसभर घरात एकट्या राहतात त्यांनी या 12 गोष्टींची काळजी घ्या. घरात नेहमी बरकत राहील. काय तुम्हाला माहीत आहे की घरात एकटं राहणं फक्त शांतता आणत नाही, तर अनेक वेळा अशा छोट्या छोट्या घटना देखील निर्माण करतं, ज्या घराची बरकत हळूहळू कमी करत जातात. आणि मजेची गोष्ट म्हणजे या गोष्टींची माहिती बहुतेक महिलांना असतेच असं नाही. आज मी तुम्हाला अशा 12 आवश्यक गोष्टी सांगणार आहे, ज्या तुम्ही आजपासून स्वीकारायला सुरुवात केली तर घरात बरकतही वाढेल, शांतताही वाढेल आणि तुमचा दिवसही आधीपेक्षा तुम्हाला खूप सोपा वाटेल. विश्वास ठेवा, या गोष्टी ऐकून तुम्ही म्हणाल, अरे हे तर मी रोज करते, फक्त थोडं लक्ष देत नव्हते. नमस्कार, कसे आहात तुम्ही? तर आजचा हा व्हिडिओ खास त्या महिलांसाठी आहे ज्या दिवसभर घरात एकट्या राहतात, कामकाज सांभाळतात, कुटुंबाची काळजी देखील घेतात आणि तरीही एक गोष्ट नेहमी डोक्यात फिरत राहते, घरात बरकत कशी राहील, शांतता कशी टिकून राहील. तर आज तुमचा हा प्रश्न पूर्णपणे स्पष्ट होईल. हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण प्रत्येक पॉईंट तुमच्या घराच्या आनंदाशी थेट जोडलेला आहे. आणि हो, काही पॉईंट इतके मजेदारही आहेत की ऐकून हसू आपोआप येईल. चला सुरू करूया. आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये एकदा जय लक्ष्मी माता नक्की लिहा. आता आपण सुरुवात करूया. 1. सकाळी उठताच घराची हवा बदला. आता ते कसं, जेव्हा तुम्ही घरात एकट्या राहता तेव्हा सकाळची सुरुवात जास्त महत्त्वाची असते. उठताच खिडक्या उघडणं फक्त हवेसाठी नाही, तर घराच्या पवित्रतेसाठीही खूप आवश्यक आहे. अनेक महिला आळशीपणामुळे विचार करतात, अरे आता नंतर उघडते, पण असं केल्याने घरात रात्रीची जुनी ऊर्जा तशीच राहते आणि बरकत कमी होत जाते. जर तुम्ही फक्त 2 मिनिट देऊन हवा बदलली तर घरात हलकेपणा जाणवेल. ही एक छोटी सवय आहे, पण याचा परिणाम खूप मोठा आहे. 2. घरात एकटे असलात तरी अस्तव्यस्त राहू देऊ नका. घर एकटं असणं म्हणजे जे मिळेल त्या चप्पलमध्ये फिरणं किंवा जे मिळेल ते कुठल्याही कोपऱ्यात ठेवणं नाही. घरात बरकत तेव्हाच राहते जेव्हा घराचं वातावरण व्यवस्थित असतं. अनेक महिला विचार करतात की जेव्हा कोणी पाहणारा नाही तर काय फरक पडतो, पण खरा फरक तुमच्या आतल्या ऊर्जेवर पडतो. जी वस्तू जिथे असायला हवी ती तिथेच ठेवा. यामुळे तुमचं मन स्वच्छ राहील आणि घरात नकारात्मकता टिकणार नाही. नकारात्मक लगेच घरातून निघून जाईल आणि सकारात्मकता यायला सुरुवात होईल. 3. घरात एकटे असाल तर हलकं संगीत लावा. पूर्ण शांत घर अनेक वेळा मनाला जड करतं. हलकं भजन, मन शांत करणारे संगीत किंवा वाद्यसंगीत हे सगळं घराची ऊर्जा वाढवतं. किंवा तुम्हाला जे आवडेल ते संगीत फक्त कानांसाठी नाही, तर संपूर्ण घराच्या वातावरणासाठी औषधासारखं काम करतं. एकदा प्रयत्न करून पहा, तुम्हालाच जाणवेल की घर किती शांत आणि सुंदर वाटेल. 4. सकाळी झाडू लावताना पुटपुटू नका. अनेक महिला दिवसभर एकट्या राहिल्यामुळे झाडू लावताना आपला सगळा राग काढायला लागतात. हे घरचे सुद्धा ना सगळं काम माझ्याच डोक्यावर देतात, पण म्हणतात झाडू लावताना राग केल्याने बरकत बाहेर जाते. झाडू नेहमी शांतपणे आणि मन हलकं ठेवून लावा. तुम्ही मनातल्या मनात एखादं चांगलं वाक्यही म्हणू शकता. फरक तुम्हाला खूप जाणवेल. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला फरक नक्की जाणवेल. 5. जेवणात पहिला घास देवाच्या नावाने ठेवा. एकटं असताना अनेकदा लोक जेवण बनवताना किंवा खाताना घाईघाईत खातात, पण बरकत तिथेच राहते जिथे कृतज्ञता असते. जेवताना पहिला घास देवाच्या नावाने किंवा घराच्या आनंदासाठी अर्पण करा. ही सवय मोठी नकारात्मकता थांबवते आणि घरात सुख संपदा वाढवते. खूप छोटी गोष्ट आहे, पण परिणाम चमत्कारासारखा नक्कीच होईल. 6. घरात पाय आपटत चालू नका. एकटे असताना अनेक महिला जोरात चालतात किंवा चप्पल ओढत
देखील चालत असतात. पण ही सवय घराची शांतता बिघडवते. प्रयत्न करा की हलक्या पावलांनी चाला, यामुळे मन शांत राहतं आणि घरात सकारात्मकता वाढायला सुरुवात होते. 7. घरात एकटे असाल तर पाणी भरून ठेवा. रिकामे घडे, रिकाम्या बाटल्या आणि रिकाम्या बादल्या घराची बरकत कमी करतात. ही गोष्ट फक्त श्रद्धेवर नाही तर मनोविज्ञानही सांगतं की रिकामेपण तुम्हाला रिकामेपणच देतं. म्हणून पाणी नेहमी भरलेले ठेवा. यामुळे घरात समृद्धीची भावना वाढते आणि बरकत देखील आपल्या घरात टिकून राहते. 8. कपडे धुताना राग काढू नका. कपडे धुणं हे एक प्रकारे ध्यान लावण्यासारखं काम आहे. पण अनेक महिला कपडे पिळताना किंवा धुताना आपला सगळा राग काढतात. यामुळे आपली नकारात्मक ऊर्जा वाढते. कपडे धुताना मन शांत ठेवा आणि असा विचार करा की जसं कपड्यांची घाण निघते तसं तुमचा ताणही निघून जातोय. खूप छान परिणाम दिसेल. एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करून पहा. 9. एकटे असला तरी चांगले कपडे घाला. अनेक महिला घरात एकटे असतील तर ते जे मिळेल ते कपडे घालतात. पण तुमचे कपडे तुमचं मूड ठरवतात. स्वच्छ, चांगले आणि आरामदायक कपडे घाला. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. काय होतं, तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि घरात सकारात्मकता देखील वाढायला सुरुवात होते. बरकत फक्त पैशांनी नाही तर तुमच्या आतल्या ऊर्जेमुळे देखील, तुमच्या एनर्जीमुळे देखील सुद्धा आपल्या घरात यायला सुरुवात होते. 10. स्वयंपाकघराची स्वच्छता कधीही हलक्यात घेऊ नका. ज्या महिला दिवसा एकट्या राहतात त्या कधी कधी स्वयंपाकघर नंतर करू म्हणत तसेच ठेवतात. पण स्वयंपाकघर घराच्या बरकतीचं मुख्य ठिकाण मानलं जातं. गॅस स्वच्छ असावा, चुलीवर घाण नसावे आणि रात्रीचं उरलेलं अन्न सकाळपर्यंत ठेवू नका. या छोट्या छोट्या सवयी तुमच्या घरात समृद्धी आणि आरोग्य दोन्ही टिकवतात. 11. संध्याकाळ होताच दिवा लावायचा. घरात एकटं असणं म्हणजे घराचं वातावरण शांत असावं. संध्याकाळी दिवा लावणं खूप आवश्यक आहे. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि ऊर्जा वाढते. हे फक्त धार्मिक काम नाही तर मनोवैज्ञानिक दृष्ट्याही खूप प्रभावी आहे. घरात एक उबदारपणा जाणवतो आणि घरात आपले पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता देखील येते. घरात मन खूप शांत होतं. 12. आणि सर्वात महत्त्वाचं, घरात एकटे असलात तरी हसायला अजिबात विसरू नका. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आनंद. अनेक महिला दिवसभर शांत राहतात आणि याचा परिणाम घराच्या ऊर्जेवर होतो. कधी कधी स्वतःशी बोला, स्वतःवर हसा, एखादा मजेदार व्हिडिओ पहा. हसू घराची बरकत खेचून आणतं. तुम्ही आनंदी राहिला तर घरात बरकत आपोआप येईल. तुम्ही घराच्या लक्ष्मी आहात तर लक्ष्मीला घरात यावंच लागेल. तर मित्रांनो, या होत्या त्या 12 गोष्टी ज्यांची काळजी प्रत्येक त्या महिलेने घ्यायला हवी जी दिवसभर घरात एकटी राहते. जर तुम्ही या सवयी स्वीकारायला सुरुवात केली तर विश्वास ठेवा, तुमचं घर वेगळ्याच प्रकारे उजळेल. फक्त स्वच्छतेने नाही तर आतून ऊर्जेने, बरकतीने. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल, काही शिकायला मिळालं असेल, हसायला मिळालं असेल तर तो नक्की शेअर करा. पुढच्या वेळी मी अशाच आणखी रंजक आणि उपयोगी गोष्टी घेऊन येईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.